शोभराव ठाकरे. माझा विषय आहे शेतीचा रस्ता मागील 10 वर्षापासून उपलब्ध नाही आहे. गाव आहे मोजा उंबरगाव, तालुका आहे नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर, पॉइंट नंबर 36. विषय असा चालू झाला की माझी खसरा नंबर 19 ही वडिलोपार्जित शेती आहे. ना ती मी विकत घेतली आहे ना ती मी विकली आहे, माझे पंजोबापासून चालू आहे. तो जो शेत रस्ता होता तो वडिलोपार्जित शेत रस्ता होता. तो सन 2016 मध्ये खसरा क्रमांक 88 यांनी ऑटोमॅटिक न विचारता बंद केला. त्याच्यानंतर केस चालू झाली. पहिली केस नायब तहसीलदारांकडे जिंकलो 2016-17 मध्ये. त्याच्यानंतर 17-18 मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केस जिंकलो. नंतर 17-18 मध्येच ऍडिशनल कलेक्टरकडे केस जिंकलो आहे. 2023 मार्च मध्ये विभागीय आयुक्तांकडे केस जिंकलो आहे आणि 2025 मध्ये पण विभागीय आयुक्तांकडे केस जिंकलो आहे. प्रत्येक ऑर्डरमध्ये हेच लिहिलेलं आहे की हा जो शेत रस्ता आहे हाच या शेतकऱ्यासाठी जवळचा आहे. गुगल मॅपने चेक केलं, हाच एक शेत रस्ता फिजिबल आहे असं त्या सगळ्या ऑर्डरमध्ये वाचलेल्या सगळ्या ऑर्डरमध्ये माहिती आहे. त्याच्यानंतर 2/5/2025 ला भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण यांच्याकडून त्या रस्त्याची नोंदणी पण करून देण्यात आली. त्यांनी जो शासनाचा निर्णय निघालेला आहे की ट्रॅक्टर जायला 10 ते 12 फूट जागा पाहिजे आणि 10 ते 12 फूटचं डिमार्केशन पण करून दिलं. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांचं काम होतं की माझा रस्ता मोकळा करून द्यायचा. तर खसरा क्रमांक 88 ज्याचं 5 फूट चाललं तिथे झाडं होते, 44 झाडं सुभाग होती. ते मी परमिशन घेऊन त्याला गरज पण नाही लागली परमिशनची. ते मी स्वतः माझे पैसे खर्च करून काढले. पण तिथे 4 कॉलनीमध्ये झाडायला परमिशन लागली. वन विभाग मला परमिशन देत नाही कारण माझ्या हद्दीमध्ये नाही आहे, त्याच्या सातबारामध्ये पण नाही आहे. पण वन विभाग म्हणते की आम्ही तुम्हाला परमिशन देऊ शकतो. खसरा क्रमांक 88 म्हणते मी माझ्या हिशोबाने बघून मी माझ्या हिशोबाने करतो. आणि खसरा क्रमांक 87/2 याची अनधिकृत भिंत आहे, ज्या दिवशी नोंदणी करून दिली त्याची कबर पण माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये क्लिअर आहे की त्याची भिंत बाहेर आलेली आहे. तो पण मागच्या 7 महिन्यापासून मला ठरवतोय की नोंदणी करतो. पण प्रश्न हा आहे की जर शासनाने मला महसूल दिलेला आहे तर शासनाचंच काम मला ते क्लिअर करून देणार असतात. आणि पांढर रस्त्याच्या नकाशामध्ये पण माझ्या त्या रस्त्याला नंबर दिलेला आहे. पांढर रस्त्याच्या नकाशामध्ये पण तो नंबर आहे P78 रस्त्याची. तरी पण आणि मागच्या 7 महिन्यामध्ये 2 अप्लिकेशन तहसील ऑफिस तहसीलदारांच्या नावाने, 2 अप्लिकेशन उपविभागीय अधिकारी यांना, 1 अप्लिकेशन महसूल मंत्री कार्यालय नागपूर, नंतर 2 अप्लिकेशन मुंबईला महसूल विभागाला महासचिवांना आणि 1 मुख्यमंत्री सचिवांना. पण त्या 7 महिन्यामध्ये या अप्लिकेशनचं मला काहीच आलेलं नाही. तहसीलदारांकडे गेलो की तो नायब तहसीलदारांना बोलतो, नायब तहसीलदार मंडळ अधिकाऱ्याला बोलतो, मंडळ अधिकारी पाटलाला बोलतो, पंचनामा होतात, तुला तेच काम करू का, तेच काम आहे का, बस. डी केले 87/2 त्याची सतनाम तुला कंपनी आहे. त्यांनी 2017 मध्ये ती परचेस केली. त्याच्या आधीपासूनचा विषय आता त्यांनी जेव्हा ती शेती घेतली त्याने ते कॉर्पोरेट बघितली नाही. त्या कॉर्पोरेट मध्ये त्याची भूत डॉटेड कंटिन्यू लाईनच्या बाहेर आलेली आहे, म्हणजे डॉटेड लाईन. त्यांनी ती बघितलं नाही, त्याला कळलं नाही, त्याने ती भूत बांधून टाकली त्याची. सतनाम पुनर्वाला आहे. दुसरा 88 जो लक्ष्मण राव करून आहे तो त्या शेतीमध्ये सिमेंटची ग्रीड भरती पण आहे. नाही 88 मध्ये तुमच्या 3rd पेज मध्ये सगळं नकाशा लावलेला आहे. म्हणून तो म्हणते सगळ्या ऑर्डर मध्ये नायब तहसीलदारांचा जो पहिला ऑर्डर आहे ना त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता तुम्ही जाऊ शकत नाही, काहीच नाही. ते सगळं झाडं वगैरे आहे, पूर्ण क्लोज झालेलं आहे. झाड आहे आणि त्या दिशेमध्ये सगळं लिहिले